तर मित्रांनो आजचं व्हिडिओ करण्याचं कारण आहे कारण महिन्यापूर्वी आपलं युट्यूब चालू केलं होतं. तर त्याचं युट्यूब आजचा व्हिडिओ आपल्यासाठी फार आनंददायी व्हिडिओ आहे, खास व्हिडिओ आहे. कारण आज आपलं 6 महिन्यापूर्वी चालू केलेलं युट्यूबचं चॅनल आज आपलं मागच्या महिन्यामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे. त्या आनंदात आमच्या सबस्क्रायबरसाठी, आमच्या ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे खास. तर मित्रांनो, म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे काय काय झालं, आमच्या चॅनलची सुरुवात कशी झाली, त्याच्यानंतर आम्हाला काय प्रॉब्लेम आले चालू करताना, त्याच्यानंतर 6 महिन्याच्या पिरियडमध्ये काय. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रॉब्लेम आले काय काय फेस करावं लागला आम्हाला, ह्या जर्नीमध्ये मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सोबत शेअर करणार आहे. कारण जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी फार हा व्हिडिओ फायदेमंद होणार आहे. तर कारण नवीन युट्यूब आम्ही जेव्हा नवीन असताना आम्हाला जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते नवीन युट्यूबर आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. तर आम्हाला काय काय प्रॉब्लेम आले आणि आम्ही ते कसे कसे फेस केले आणि कसे सॉल्व्ह केले, हा व्हिडिओ त्याच्यासाठी संपूर्ण आजपर्यंत व्हिडिओ कम्प्लीट आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम लोकांचं बरेच लोक विचारतात लाईव्ह करा, मग काका तुम्हाला म्हणजे युट्यूब चॅनल सुरू करावं असं कसं काय वाटतं. तर पहिलं तर युट्यूब चॅनल सुरू करावं किंवा असं काही विचारच नव्हता. असं बघूनच आम्हाला वाटलं की काहीतरी करायला पाहिजे आणि वेळ पण होता आम्हाला भरपूर. आणि एक सर्वांचा क्वेश्चन असतो की काकू की तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं पण म्हणजे कोणाच्या मनात आलं, कारण आम्ही व्हिडिओ मध्ये दोघं पण असतो. तर सर्वांना वाटतं की भाई यांचं आता एक तर समजा या वयामध्ये कोणी एक तर युट्यूब करत नाही, कारण हे मुलाचं वगैरे काम आहे असं लोकांना वाटतं. पण असं काही नाहीये की मुलांनीच युट्यूब करायला पाहिजे आणि ज्यांचं वय वगैरे त्यांनी युट्यूब करायला नाही पाहिजे. आपलं मर्यादित तास राहून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. पण एवढंच होतं की जे नवीन मुलं जे असतात त्यांना आपल्याला जमत नाही तेव्हा त्यांच्या इतकं, आणि हळूहळू आपण शिकतो. ते शिकतो आपण, आपल्याला थोडा वेळ लागतो आणि मुलांना त्याचं फास्ट होतं, आपल्याला थोडा वेळ लागतो एवढंच फक्त. पण सगळ्यांनी करायला पाहिजे माझ्या मते. तरी त्यांना पण वेळ भेटत असेल तुम्ही युट्यूब करू शकता आणि तुम्हाला जमतं हळूहळू. आपल्याला पहिले भरपूर प्रॉब्लेम येतात पण नंतर हळूहळू म्हणजे आपण शिकतो. जसं की सुरुवातीला आम्हाला पण हे युट्यूब चॅनल किंवा अँड्रॉइड मोबाईल या सर्व गोष्टी आम्हाला काही माहित नव्हत्या. मला व्हिडिओ काढण्यापासून तर एडिटिंग, त्याच्यानंतर युट्यूबचे सेटिंग आणि युट्यूबच्या डायरीमध्ये सर्व नियमांमध्ये राहून व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ पब्लिश करणं, हे सर्व जमायला हळूहळू वेळ लागतो. कारण आपले सुरुवातीला व्हिडिओ जात नाही, तर मग आपल्या सर्वात आधी शंका येते की आपलं काही सेटिंग वगैरे चुकलेलं नाही असं आपल्या नेहमी आमच्या मनात यायचं. कारण सुरुवातीला व्हिडिओ जात नाही, जे नवीन युट्यूबर्स असतात त्यांचे व्हिडिओ जात नाही. पण आपल्याकडून काही चुका झाल्या तरी पण आपले व्हिडिओ थोडे थांबतात, पण त्याला घाबरायचं काही कारण नाहीये. आपले व्हिडिओ आपण टाकत राहायचे नेहमी, पण व्ह्यूज येत राहता हळूहळू. आपले म्हणजे टाकत राहायचं. युट्यूब म्हणजे तुम्ही कंटिन्यू चालू राहा असं म्हणतात. कंटिन्युटी मेंटेन करणं फार जरुरी आहे. कारण तुम्ही कधी गॅप घेतला मध्यंतरी, आमचा असा प्रॉब्लेम झाला होता की आम्हाला ते कारणामुळे युट्यूबचा व्हिडिओ म्हणजे टाकणं वगैरे झाले नाही, टाकत नव्हतो आम्ही, टाकलेच नाही आम्ही काही दिवस. तर पूर्णपणे तुमचं जे आहे ते डाऊन होऊन जातं आणि तुम्हाला पहिल्यांदा पहिलेपासून चालू परत सुरू करावं लागतं. त्याच्याकरता तुम्हाला कंटिन्युटी ठेवणं फार जरुरी आहे. एक जरी व्हिडिओ रोज म्हणजे अपलोड केला तरी तुम्ही जसं टाइम भेटेल तसं तुम्ही व्हिडिओ टाकायला पाहिजे. रोज 2-3 तुम्ही शॉर्ट टाकू शकता, त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ तुम्ही टाकायला पाहिजे. जेवढे जमल तेवढे टाकू शकता. 8 दिवसातून 2-3 लॉंग व्हिडिओ टाकू शकता, 5-10 मिनिटाचे, जसं जमल तसं. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आमचा आता गुगल पिन आलेला आहे आणि आमचे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर त्याच्यासाठीच आम्ही आज व्हिडिओ बनवतोय. आणि
बरं, सुरुवातीला आमचं युट्यूब चॅनल मी सुरू केलं तेव्हा मी सहजच असं म्हणजे पहिले टाइम भेटत नव्हता. तेव्हा छत्रपती संभाजीनगरला होतो, तिकडे टाइम भेटत नव्हता कारण जाणं येणं दूर होतं, ड्युटी आवर्स बी थोडं जास्त होता. पण मग त्याच्यानंतर माझी बंगालला ट्रान्सफर झाली आणि मग इथे मला थोडा टाइम भेटू लागला. आणि तसे मी पहिले पण व्हिडिओ काढायचे आपण फेसबुकला टाकतो किंवा मग स्टेटस ठेवतो. तर मला एक असंच वाटलं की चला आपण जसं व्हिडिओ तर काढतो आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यापेक्षा त्याला एक आपण आपलं युट्यूब चॅनल चालू करू आणि त्याच्या इकडनं टाकता त्याच्यावर आपण व्हिडिओ पब्लिश करू तर त्याचं काहीतरी होईल असं मला वाटलं. तर मी त्याप्रमाणे मला कारण आम्ही इकडे फिरायला वगैरे बरेच आम्हाला स्कोप आहे. तर आम्ही स्टेटस वगैरे ठेवायचो, हा. सगळ्या लोकांना खूप आवडायचं. हा, तर सुट्टीच्या दिवशी वगैरे आम्ही फिरायला वगैरे जातो, व्हिडिओ भरपूर असतात. त्याच्यामुळे म्हटलं चला की चॅनल सुरू करून आपण इकडे तिकडे नाही टाकलं, आपण युट्यूबवर टाकू. कारण आमचे स्टेटस लोक बघून फार लोकांना आवडायचे स्टेटस आमचे फिरण्याचे वगैरे. कारण आम्ही फिरत असतो सुट्टीच्या दिवशी वगैरे, टाइम भेटला तर फिरत असतो. कारण आम्ही मागे नेपाळला गेलो, त्याच्यानंतर मिरिकला गेलो, त्याच्यानंतर आमचे दार्जिलिंग, सिक्कीम, त्याच्यानंतर आता पुढचा व्हिडिओ जे असणार आहे भूतान वगैरे. असं ह्या आज पण तरी बंगालमध्ये फिरण्यासारखं फार काही आहे. कारण आम्ही जिथे राहतो सिलिगुडीमध्ये, तिथं सिलिगुडीच्या आजूबाजूला कधी तुम्ही नुसतं 5 किलोमीटर 10 किलोमीटर कधी बाहेर गेलं शहराच्या बाहेर तर तुमचे मतलब ट्रिप चालू होऊन जाते. आणि वातावरण एवढं सुंदर वातावरण आहे, माणसाचा व्हिडिओ काढण्याचा मोह जे आवडत नाही. तर मग आम्ही पण असं व्हिडिओ काढत राहिलो. आणि डोंगर भाग आहे, अर्थातच थंडीचं ठिकाण आहे, इथून दार्जिलिंग जवळ थंडीचं ठिकाण आहे. तर त्यामुळे जंगल जास्त आहे, तर जंगल, नदी आणि बंगालमध्ये पाऊस भरपूर असतो, त्याच्यामुळे वातावरण फार छान असतं. तर त्याप्रमाणे व्हिडिओ पण छान येतात. म्हणजे इथं व्हिडिओ बनवण्यासाठी चांगलं वातावरण आहे आणि चान्स पण भरपूर आहे. व्ह्यू पण आहे, व्ह्यू पण चांगला आहे, नेचर चांगलं आहे, सगळं हिरवं असतं. तर आम्ही याप्रमाणे आमचं युट्यूब चॅनल सुरू केलं. लाईव्ह घेतो किंवा लेडीज वगैरे लाईव्ह येतात, त्यांना फार प्रॉब्लेम फेस करावा लागतात. तर ते प्रॉब्लेम कसे म्हणजे लाईव्हच्या दरम्यान काही लोक असे फेक आयडी करून बनवून येतात आणि लेडीजला बघून काही वाईट कॉमेंट वगैरे करतात की म्हणजे चुकीचे कॉमेंट करतात, न सहन होण्यासारखे कॉमेंट करतात. कारण पहिले आम्ही खूप घाबरायचो. पहिलं सुरुवातीला आम्हाला माहित नव्हतं, फार घाबरायचो. काही लोकांना आम्हाला धमक्या बी दिल्या लाईव्हच्या दरम्यान की तुम्ही लाईव्ह बंद करा वगैरे, आम्ही हॅकर आहे असं वगैरे. आणि आम्ही सुरुवातीला खरंच घाबरून बंदही करायचो आम्ही तरी. बंद करून टाकले आम्ही सुरुवातीला, लाईव्ह बंद करून टाकले. पण हळूहळू जे जाणकार लोक आहेत आमच्या लाईव्ह मध्ये जे आले, ते जाणकार लोकांना सांगितलं काका घाबरू नका, लोक येतात धमक्या देतात, हे काही खोटं असतं सर्व, हे काही हॅकर वगैरे काही करत नाही, फक्त थोडं सतर्क राहा, कोणाला नंबर वगैरे देऊ नका असं. तर त्याप्रमाणे आम्ही मेंटेन केलं. कारण लेडीजला लोक बघून वाईट कॉमेंट करणं फार वाईट वाटतं. आपल्या समोर आपल्या लेडीजला कोणी वाईट कॉमेंट केली तर म्हणजे फार वाईट वाटतं. तर हे पण प्रॉब्लेम आम्ही फेस केलेले आहे. तर नंतर हाईड करून टाकायचं त्यांना. तर नंतर आम्हाला सुरुवातीला आम्हाला ह्या गोष्टी माहित नव्हत्या की आपण त्यांना हाईड पण करू शकतो म्हणून. आपण ज्यांना आपल्याला वाईट कमेंट्स केल्या त्यांना हाईड करून टाकायचं आपण. तर आम्ही काय केलं की लोक शॉर्ट लिस्टेड करत गेलो. जे लोक वाईट बोलतात, निगेटिव्ह बोलतात, त्या लोकांना आम्ही शॉर्ट लिस्टेड करत गेलो, त्यांना ब्लॉक करून टाकलं. आणि मग जे फक्त चांगले विचाराचे लोक, नॉलेजेबल लोक, जे लोक म्हणजे त्यांना आपला पण त्यांना फायदा होईल, त्यांचा पण आपल्याला फायदा होईल, असे लोक ठेवले की आमचं बी नॉलेज वाढेल, त्यांचं बी नॉलेज वाढेल. असेच लोक आपल्या लाईव्ह मध्ये ठेवलेले आहेत. स्टुडंट आहेत, इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर IT इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत, असे लोक आपल्या सोबत जोडलेले आहेत. कारण त्यांचे जे विचार असतात ते उच्च लेवलचे विचार असतात. हे फक्त असेच लोक आपल्या सोबत ठेवलेले आपण, ते सर्वांना फायदा होतो. स्टुडंटला पण फायदा होतो. एखाद्या स्टुडंटला काही प्रॉब्लेम असले त्याचे प्रॉब्लेम आम्ही एकमेकाचं नॉलेज म्हणून सॉल्व्ह करतो. असं हे आपल्या लाईव्हच्या दरम्यान चालतं. तर असं ह्या गोष्टी फेस करावं लागतात, एवढं पेशन्स आपल्याला ठेवावं लागतं. तर मित्रांनो, आपलं म्हणजे आता आपण सब्जेक्ट आपला चालला होता की युट्यूब चॅनल हे आपलं मॉनिटाईज झालेलं आहे मागच्या 6 महिन्यात, मागच्या महिन्यामध्ये. तर युट्यूब चालू मॉनिटाईज झालं म्हणजे काय की आपल्याला जेव्हा आपले सबस्क्रायबर, त्याच्या युट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला युट्यूब चालू मॉनिटाईज होण्यासाठी तुमचे 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे, 4000 वॉच टाइम व्हायला पाहिजे 265 दिवसामध्ये, की ह्या नियमामध्ये राहून तुम्हाला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर आपण तिथं सक्सेस झालेलो आहे. कारण बऱ्याच लोकांचं युट्यूब चॅनल तुमचा क्रायटेरिया पूर्ण होतो, तुमचा वॉच टाइम पूर्ण होतो, तुमचे सबस्क्रायबर पूर्ण होतात, पण
मॉनिटाईज चॅनल होताना तुम्हाला मॉनिटाईज करताना अप्लाय जेव्हा करतो आपण तेव्हा मॉनिटाईज होत नाही. कारण लोक काय करतात की स्वतःचे व्हिडिओ टाकत नाही, व्हिडिओ हे करतात आणि ते व्हिडिओ टाकतात. म्हणजे स्वतःच व्हिडिओ पाहिजे, ओरिजिनल व्हिडिओ पाहिजे, अर्थात म्हणजे ओरिजिनल व्हिडिओ पाहिजे, तेव्हा तुमचं चॅनल हे नियमात बसून तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. तर आमचे चॅनल मॉनिटाईज होऊन झाले आता समजा की 1 महिना झाला. तर आपण सर्व गोष्टी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आपलं हे बघा पिन आलेला आहे, आपला ऍडसेन पिन आलेला आहे. की याचा ऍडसेन पिन आला म्हणजे याचा अर्थ होतो की हे बघा की तुमचं चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे. आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच फॅसिलिटी भेटायला चालू होतात चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही अर्निंगसाठी म्हणजे आपलं चॅनल ऍप्लिकेबल झालेले आहे असा त्याचा मॉनिटाईजचा अर्थ होतो. तर चॅनल मॉनिटाईज झालं की तुम्हाला सर्वप्रथम 50 तुमचे सबस्क्रायबर झाले की तुम्हाला लाईव्ह साठी आपल्याला परमिशन देतं युट्यूब. आणि हे लाईव्ह जेव्हा आपण करतो, कारण हे लाईव्ह जे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, जोपर्यंत तुम्ही लाईव्ह करणार नाही आणि तुमचा वॉच टाइम पूर्ण होणार नाही. कारण आमचं जे चॅनल मॉनिटाईज होण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे पार्ट जो आहे, आम्ही लाईव्हच्या माध्यमातून वॉच टाइम जास्तीत जास्त कम्प्लीट केलेला आहे. आमचे सगळे ऑडियन्स लाईव्हचे, सगळे ऑडियन्स आमचे लाईव्हचे, सबस्क्रायबर पण लाईव्हचे. कारण हे युट्यूबने आपल्याला सुरुवातीला नवीन पिरियडसाठी एक चांगलं ऑप्शन दिलेलं आहे. मला तरी वाटतं लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही चांगला वॉच टाइम कमवू शकता, म्हणजे करू शकता. तर आम्ही बरेच मतलब सुरुवातीला काय झालं की आम्हाला आयडिया नव्हती की किती चाललं आमचं की आपल्या मनाप्रमाणे जसं पाहिजे तसं करू लागलो होतो. पण नंतर काय झालं की आमच्याजवळ दिवस कमी राहिले आणि वॉच टाइम तर भरपूर करण्याचा बाकी होता. तर मग अशा वेळेस काय करावं लागलं आम्हाला, जास्त टाइम म्हणजे 3 टाइम आम्ही लाईव्ह घेतलं. सकाळी मॉर्निंगला 2 तास, दुपारी 2 तास आणि रात्री पण 2-3 तास अशा प्रमाणे आम्ही वॉच टाइम कम्प्लीट केला. जेव्हा आपलं टार्गेट आपल्याला माहित नसतं आणि मग नंतर आपली घालमेल होऊन जाते की आता एवढ्याच वेळेमध्ये आपल्याला एवढं कम्प्लीट करायचे. तर आमच्या सोबत तसं झालेलं आहे. तर सुरुवातीपासून मला तरी वाटतं नवीन क्रिएटर्सनी वॉच टाइम कडे तुम्हाला सर्वात जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सबस्क्राईब तर आपले होतातच, सबस्क्रायबरचं काही नाही, 1000 सबस्क्रायबर व्हायला इझी होतं. पण मी जनरली बघितलं लोक जास्त सबस्क्रायबरच्या मागे जातात. पण सबस्क्रायबर हे फार छोटं टार्गेट आहे, त्याच्यापेक्षा वॉच टाइमचं हे टार्गेट फार मोठं आहे. तर सर्वांनी फोकस हा वॉच टाइम वर करायला पाहिजे. अगर सुरुवातीपासून तुम्ही फोकस वॉच टाइम वर केला तर तुम्हाला टार्गेट करायला इझी जाईल. नंतर फार गडबड होते. आमच्या सोबत तसं झालेलं आहे. आणि आम्हाला एक मध्ये एकदम आमचा लाईव्हच्या दरम्यान एक निलेश सोनार म्हणून जळगावचे आमचे मित्र भेटले आणि त्यांचा फार सपोर्ट केला आम्हाला त्यांनी. आणि त्याच्यामुळे आमचं चॅनल म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला त्यांच्याकडून फार चांगला हेल्प झाली त्यांची. कारण त्यांनी कधी आम्हाला जागृत केलं नसतं, काकू तुम्ही अगर असं चालू राहिलं तर तुमचे चॅनल मॉनिटाईज होणार नाही, तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल की तुम्हाला एवढे दिवस बाकी आहेत तुमचे, तर तुम्हाला किती पर डे तुम्हाला किती वॉच टाइम यायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्यांनी फॉलो घेऊन आमच्याकडून करून घेतलं. आणि हे काही आमच्या म्हणजे की फार जुने म्हणजे आधीचे ओळखीचे नाहीये, आमचे युट्यूब मध्येच आम्हाला भेटलेले, युट्यूब मध्येच आमची त्यांची ओळख झाली. पण मग छान रिलेशन बनले, माणूस फार चांगला आहे आणि त्यांनी फार हेल्प केली आम्हाला. आवर्जून नाव घ्यावं वाटलं कशासाठी की त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे म्हणजे आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तसं सर्वांचा सपोर्ट फार भेटलेला आहे. लाईव्हच्या दरम्यान लोक आपल्यासोबत वाट बघतात आमच्या लाईव्हची, काका तुमच्या लाईव्ह कधी चालू होणार, कधी कधी आमच्याकडून लेट होऊन जातं. तर लोक वाट बघतात की काका मेसेज येतात, फोन येतात, काका कधी येणार लाईव्ह, कधी येणार लाईव्ह. फार छान वाटतं की लोक आपल्याला एवढा रिस्पॉन्स देतात. लोक म्हणजे आपल्याला लाईक करायला लागले, ओळखायला लागले ना, तर ह्या गोष्टीत आपल्याला फार हे छान वाटतं. तर ह्याप्रमाणे आपण हे सर्व गोष्टी कम्प्लीट केलेल्या आहे. आपलं ऍडसन पिन आलेलं आहे, आपलं ऍडसन पिन सुद्धा सबमिट केलेलं आहे, ते पण आपलं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. प्रोसेस वगैरे पूर्ण प्रोसेस झालेली आहे. तर आपल्याला आता युट्यूबचे जे सर्व जेवढे पिक्चर आहेत, तुम्ही याच्या माध्यमातून 6 ते 7 पिक्चर आहेत युट्यूबला अर्निंगसाठी. तुम्ही शेअर चॅटच्या थ्रू अर्निंग करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह सुपर चॅटच्या थ्रू अर्निंग करू शकता, त्याच्यानंतर गिफ्ट थ्रू अर्निंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही लाईव्हच्या दरम्यान एखादा तुमचा काही प्रोडक्ट असला, तुमची काही कला असली ती प्रेझेंट करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता.
फार लोक लाईव्हच्या दरम्यान काही प्रोडक्ट विकून सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे कमवू लागले. आपण पण असं काहीतरी करू आहे प्लॅनिंग, पण सध्या तरी अजून काही आयडिया आली नाही, पण आहे. आपण पण असं काहीतरी करू आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी स्वस्तात चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देण्याचा प्रयत्न करू आहे असा विचार. बघू पुढे काय होतं. तर मित्रांनो, असाच सपोर्ट असू द्या. कारण आता चॅनल मॉनिटाईज झालं, आपण कशासाठी एवढी धडपड केली की आपल्याला काही ना काही अर्निंग होण्यासाठी. तर आता अर्निंग करायची म्हटलं तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकत राहू आणि तुम्ही आमचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि सपोर्ट असाच सपोर्ट असू द्या. थँक्यू व्हेरी मच. आणि आणखी काही तुम्हाला काही तुमच्या जो काही आयडियाज असतील तर त्या पण सांगा, कॉमेंट करू शकता. तुमच्या कॉमेंट्स आमच्यासाठी फार महत्वाचे ठरतात, कारण तुमच्या कॉमेंट्स आम्हाला आम्ही हे होतो काय म्हणता येईल. आणि तुमच्या ज्या कॉमेंट्स असतात आणि त्याच्याहूनच आम्ही नवीन नवीन काहीतरी करू शकतो. तुमच्या कॉमेंट्सची आम्हाला नवीन नवीन करण्याची म्हणजे उमेद तयार होते. एक इच्छा होती आमची, गॅरंटी आमची. जसं एखाद्या कलाकाराला टाळ्या वाजवल्याशिवाय त्याला उत्साह येत नाही, तसं तुमचे कॉमेंट आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. ऊर्जा देतात, आम्हाला ऊर्जा देतात थोडक्यात सांगायचं. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा नक्की आणि तुमच्या चॅनलसाठी आम्हाला शुभेच्छा द्या. तुमच्या कारण आता मोठं टार्गेट आहे अजून. आता हे आतापर्यंत तर हे टार्गेट नव्हतं म्हटलं तर आता इथून पुढे खरं टार्गेट आहे आपलं की आपल्याला अर्निंग करायची. आता इथून पुढे आपलं चॅनल अर्निंगसाठी कॅपेबल झालेलं आहे. तर हा तुमचा सपोर्ट लागणार आहे. तर सपोर्ट असू द्या, सपोर्ट आहेच पण अजून असू द्या. मित्रांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही बोलायचं